हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता कृष्णा सरपंच पदासाठी निवडून आलेली असते. त्यामुळे बाळजाला आणि तिच्या लोकांना खूपच राग आलेला असतो. त्याच्यामध्ये अढळरावांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा अढळराव इथे आता बाळजाला चिडवण्यासाठी, तिला डिवचण्यासाठी तिच्या टीमकडे आलेले असतात. आणि इथे पिंट्याच्या खांद्यावरती हात टाकून आता अढळराव म्हणत असतात, "काय र पिंट्या, मी तुला सांगितलं होतं की नाही, विनाकारण तू पैसे वाया घालवलेस. मी तुला म्हणालो होतो, एवढा मोठा फोटो तयार करून आणायची काहीच गरज नव्हती. आता काय झालं, तो फोटो वाया गेला की नाही, त्याचे पैसेसुद्धा वाया गेले आणि तो बनवण्यासाठी लागणारा वेळसुद्धा वाया गेला. शेवटीला काय झालं, बाळजाबाई हरल्या नाही का?" तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, "ओ आढळराव, जास्त उडू नका, कळलं ना?" तेव्हा आढळराव म्हणत असतो, "नाही नाही, मी कुठे उडतोय, मी तर एकाच जागेवरती आहे. पण जी व्यक्ती उडत होती ना, ती व्यक्तीसुद्धा जमिनीवरती धाडकन पडली असं मला वाटतंय. बरं झालं, मला आधीच माहिती होतं की काहीही झालं तरी कृष्णाच या गावची सरपंच होणार. तिने तुला मात दिली बाळजा. इतके प्रयत्न केलेस कृष्णाला पाडण्यासाठी, पण शेवटीला विजय हा सत्याचा झालेला आहे. गुलाल तर उधळला. गुलाल रांगडे पाटील यांच्याच घरामध्ये आला. पण काय झालं, तो गुलाल तुझ्या अंगावरती काही लागला नाही. तो आता कृष्णाच्या अंगावरती उधळला जाणार. मग काय बाळजा, आता काय करणार आहेस? बोलल्याप्रमाणे आता इथे गुलाल स्वतःच्या हाताने स्वतःला लावणार आहेस की मग घरी जाऊन प्रायव्हेटमध्ये लावशील? सांग ना. तेव्हा इथे ती म्हणत असते, काही झालं ना तरी मी गुलाल लावून घेणार नाही. तेव्हा आढळने तिला आठवण करून दिलेली असते. ती स्वतः म्हणालेली असते की बरं ठीक आहे, चला, कृष्णा निवडून आली तर मी स्वतःच्या हाताने मला गुलाल लावून घेईन आणि जर ती पडली ना तर मी तुमचं तोंड काळं करेन, असं ती अढळरावांना म्हणालेली असते. तेव्हा त्यांनी तिला त्या गोष्टीची आठवण करून दिलेली असते. तेव्हा इथे बाळजा म्हणते, जास्त बोलू नका, कळलं ना? ते सरपंच का झाले हे तुम्हाला पण माहिती आहे. हे सगळं दुष्यंतने केलेलं आहे, असं आता बाळजा म्हणत असते. तेव्हा अढळराव म्हणत असतो, काही का असेना, तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला नवरा म्हणून. पण तू काय केलं होतंस ग? पण तरीसुद्धा तू कृष्णाला हरवू शकली नाहीस. तिच्यावरती चिखलफेक केलीस. पण तरीसुद्धा ती इथे अगदी लखलखली आणि निवडूनसुद्धा तीच आली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतमुळे, त्याच्या व्हिडिओमुळे लोकांचा गैरसमज दूर झालेला असतो आणि म्हणूनच त्यांनी कृष्णाला निवडून आणलेलं असतं. आणि त्यामुळे इथे कृष्णाला खूप आनंद होतो. ती दुष्यंतला थँक्यू म्हणते आणि मिठी मारते. तेव्हा तिथे बाळजाबाई येते आणि म्हणते, काय गं हे कृष्णे, तुला काय वाटलं गं? तू जिंकलीस म्हणजे तू खूप काही मोठं केलंस असं वाटतं का तुला? पण हे बघ, तू हारलीच असतेस. तुला तर माहिती आहे ना मी कशा पद्धतीने तुला मात दिली होती ते. पण आज तू जी काही जिंकली आहेस ना, जी काही तू स्वतः मिरवतीयस, हे सगळं माझ्या मुलामुळे. हे माझ्या मुलाने केले, दुष्यंतने केले हे सगळं. त्याने सगळं जुळवून आणलं ना, म्हणून तू सरपंच झाली आहेस. ह्याच्यामध्ये तुझं असं काहीच नाही आहे गं. तुझ्या मेहनतीमुळे, तुझ्या कष्टामुळे तुझं काय अस्तित्व तरी काय आहे? तुझ्यामुळे तू सरपंच झालेली नाही आहेस. तुझी लायकीच नाही आहे तेवढी. माझ्या मुलामुळे तू सरपंच झालेली आहेस. त्याच्या प्रयत्नांमुळे तू निवडून आली आहेस. कृष्णा म्हणते, अगदी बरोबर बोललात तुम्ही बाळजाबाई. एक शब्द तुमचा अगदी बरोबर आहे की हे सगळं दुष्यंत सरकारांमुळेच झालं आहे. मी कुठे नाही म्हणते. मी तर उलट हेच म्हणते की हे सगळं त्यांच्यामुळेच झालं आहे. म्हणजे आत्तापर्यंत कसं एका यशस्वी पुरुषाच्या मागे इथे एक बाई असायची, खंबीरपणे उभी असायची. तसंच आता एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा नवरा, तो पुरुष खंबीरपणे उभा आहे असं लोक म्हणतील. माझ्या पाठीमागे, या यशाच्या मागे माझा नवरा दुष्यंत सरकारच आहेत आणि हे सांगायची गरज नाही.
त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे, असं आता कृष्णा बाळजाला म्हणते. बाळजा खूप चिडलेली असते, घरी येते. तेव्हा बाळजा म्हणत असते, दलपत भाऊजी, या गावकऱ्यांवरती एवढा पैसा खर्च केला, त्या लोकांना खाणं पिणं दिलं, पैसे दिले, त्यानंतरला बायकांना साड्या वाटप केला, त्यांना मटणाचं जेवण घातलं, पण त्या लोकांनी काय केलं? दगाबाजी केली आणि त्या कृष्णीला निवडून आणलं. जा, आताच्या आता जा आणि सगळ्याची परतफेड करा. जा, अगदी व्याजासकट आपलं जेवढं नुकसान झालं आहे ना, तेवढं आपल्याला परत मिळालं पाहिजे. अगदी व्याजासकट इथे भरपाई करा. तेव्हा दलपत म्हणत असतो की बाळजाबाई, त्याची काही गरज नाही आहे. ते बघा, शेतकऱ्यांनी सगळं धान्य जे जे तुम्ही दिलं होतं, बायकांना साड्या, सगळं सिस्टमॅटिकली इथे आधीच आणून ठेवलेलं आहे. म्हणजे गावकऱ्यांनी ह्या बाळजाबाईचं काहीच फुकट घेतलं नाही. तिने जे काही दिलेलं असतं ते सगळं तिला रिटर्न केलेलं असतं. ते म्हणते, काय ह्या गावकऱ्यांना इतका माज आला आहे की त्यांनी स्वतःहूनच सगळं काही आणलं. तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो, अगं मग काय, तू किती प्रयत्न केलेस ना कृष्णाला हरवण्यासाठी, पण शेवटीला काय झालं? शेवटीला कृष्णा जिंकली. त्या पुरीची इतकी बदनामी केलीस, पण शेवटीला गावकऱ्यांना सत्य समजलं. त्यांनी आज हे सिद्ध केलं की माणुसकी आजही जिवंत आहे आणि त्यांनी कृष्णावरती विश्वास दाखवला आहे. तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो की कृष्णे, तुझी जबाबदारी मोठी आहे. तुला आता नेटाने काम करायचं आहे. कृष्णा इथे ग्रामदेवतेच्या अगदी दर्शनासाठी आलेली असते. ग्रामदेवतेच्या इथे दर्शन घेत असताना कृष्णा म्हणत असते की हे देवा, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. कारण तुमच्यामुळेच मी आज सरपंच झालेली आहे, मला माहिती आहे. त्यामुळे इथनं पुढं तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि माझ्या हातून इथे लोकांची सेवा घडू दे. लोकांना मला मदत करता येऊ दे. त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये माझ्याकडून त्यांना मदत होऊ दे, असं आता कृष्णा म्हणते आणि नारळ वाढवायला दुष्यंतच्या हातामध्ये देते. तेव्हा दुष्यंत नारळ आता वाढवतो. त्यानंतर इथे कृष्णा आणि दुष्यंत दोघेजणं देवाचा आशीर्वाद घेत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, भक्ती म्हणते की चल कृष्णे, मी पण आता घरी जाते, मला पण उशीर होतोय, आपण नंतर भेटू. तेव्हा इथे आता आढळराव आलेला असतो अनुसयाच्या घरी. तिला म्हणत असतो, अनुसये अगं इकडे ये, आणि माझा समर कुठे आहे? समरला पण बोलाव बरं. तेव्हा दोघेही बाहेर येतात आणि म्हणतात, काय झालं? ते म्हणतात की अरे तोंड गोड करा, हे घ्या, तोंड गोड करा. तेव्हा समर म्हणतो, नाही ते ठीक आहे, पण तोंड गोड करण्यासाठी काय घडलंय का एवढं? तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो, अरे काय घडलं? आपली कृष्णा निवडून आली, आपली कृष्णा सरपंच झाली. आत्तापर्यंत इथे गावकरी त्या बाळजाच्या दहशतीखाली होते. तिने त्यांना पायाखाली ठेवलं होतं, पण आता नाही. आता गावकरी तिच्या या पेचातून सुटले. आता आपली कृष्णा त्यांची मदत करणार. ती म्हणते, आता अनुसया आपल्या मनामध्ये म्हणते, गावकऱ्यांचं जाऊ दे, मला त्यांच्याशी काय देणं घेणं नाही, पण ती बाळजाबाई आता हरली ना, त्याचा मला आनंद आहे. अनुसया म्हणते, आहो मला कृष्णाला भेटायचं आहे, तिला आशीर्वाद द्यायचा आहे, अभिनंदन करायचं आहे तिचं, तुम्ही चला ना मला घेऊन तिच्याकडे. तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो, बरं थांब, मी फोन करतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, आबा थांबा, मी बाजूला जाऊन बोलते, इथे खूपच जास्त गर्दी आहे ना, आवाज येत नाही. तो म्हणतो, बरं बरं ठीक आहे. तेव्हा कृष्णा म्हणते, आबा अहो कुठं आहात तुम्ही? आम्ही इथे मिरवणूक आता गावामध्ये फिरवतोय आणि तुम्हीच नाही आमच्याबरोबर, लगेच निघून गेलात. तेव्हा आढळराव म्हणत असतो, कृष्णे अगं तू जिंकलीस त्याचा आनंद तर आहेच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अनुसयाला मी पेढे द्यायला आलो होतो आणि समरला. तेव्हा अनुसया म्हणाली की मला कृष्णेला भेटायचं आहे आणि तिचं अभिनंदन करून तिला आशीर्वाद द्यायचा आहे. तेव्हा ती म्हणते, बरं बरं ठीक आहे आबा, आता आम्ही ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ आहोत, तिथून आता आम्ही गावामध्ये रॅली काढणार आहोत, तेव्हाच आपण पारावरच्या बाजूला भेटू, चालेल ना? तेव्हा इथे आढळराव म्हणतो, बरं बरं चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आलेली असते भक्ती. ती म्हणत असते, घे ग पूजे, पेढा घे. ती म्हणते, एक मिनिट, कसला पेढा आहे, कसला हा? ती म्हणते, अगं कसला पेढा काय, आपली कृष्णा जिंकली ना, आपली कृष्णा सरपंच झाली. तेव्हा ती म्हणते, मला माहिती आहे तुला काही आनंद होणार नाही जास्त, पण तरीसुद्धा मी तुला सांगितलं नाही. कसं आहे ना,
तू जळतेस म्हणून सूर्य उगवायचा कधीच राहत नाही ना. सूर्य हा उगवणारच, कारण तो त्याचा नियम आहे, ती त्याची वृत्ती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता समर आलेला असतो. समर कृष्णाकडे बघून हसतो आणि मग आतमध्ये जाऊन उभा राहतो, ज्या ठिकाणी इथे आता अनुसया आणि आढळराव दोघेजण सोबत कृष्णाला भेटायला आलेले असतात. तेव्हा इथे कृष्णा बघते तर दुष्यंत नाचत असतो. तेव्हा कृष्णा इथे अनुसयाला भेटायला येते. तेव्हा आढळराव म्हणत असतो, अगं अनुसयाला तुला भेटायचं होतं, आशीर्वाद द्यायचा होता. तेव्हा इथे कृष्णा अनुसयाच्या पाया पडताना म्हणते की काकू, मला आशीर्वाद द्या. ती म्हणते की माझा तर आशीर्वाद आहेच, खूप मोठी हो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत जेव्हा ह्या चौघांना एकत्र बघतो तेव्हा त्याला आठवतं, तो अनुसयाला बोललेला असतो की तुमच्यासारख्या बाया समाजाला कीड असतात, कीड. तुमच्यासारख्या बायकांमुळे बाकीच्या बायका बदनाम होतात. मला तुमच्यासारख्या बायकांचा खूप जास्त राग येतो, असं तो म्हणालेला असतो. आणि त्याच बायाच्या आता कृष्णा पाया पडत असते. त्याचा त्याला इतका राग येतो की सरळ तो तिथून निघूनच जातो. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की हे सगळं काय चालू आहे, त्याला काहीच कळत नाही. तेव्हा आढळराव म्हणत असतो, काय गं कृष्णे, तो तर रागावून निघून गेला. कृष्ण आता काहीच बोलत नाही. ती इथे आबांचा आशीर्वाद घेते. तेव्हा आबा म्हणत असतात की आता काय करायचं, दुष्यंतला कसं समजवायचं. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की आबा, मला असं वाटतं की आता आपण यांना सगळं काही खरं खरं सांगायला पाहिजे. आत्तापर्यंत दुष्यंत सरकारने माझ्यावरती खूप विश्वास ठेवला, मला समजून घेतलं, पण अजून मला त्यांचा विश्वासघात करायचा नाही आहे. तेव्हा समर म्हणतो, कृष्णा, काय डोक्यात प्लॅन काय आहे तुझ्या. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की हे बघा, आता आपल्याला हेच करायचं आहे. बाळजाबाईने अनुसया मावशींना कशी गोळी मारली, कसं त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळं आपल्याला त्याच ठिकाणी घडून आणायचं आहे, ज्या ठिकाणी बाळजाबाईने खरोखरच इथे अनुसया काकूंना गोळी मारली होती आणि त्या जमिनीवरती कोसळल्या होत्या. आणि आज रात्री आपल्याला तेच करायचं आहे. बाळजाबाई स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कबूल करणार, आपण तो गुन्हा कबूल करून घ्यायचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाने प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याच प्लॅननुसार सगळेजण आता चालत असतात. कृष्णाने दुष्यंतची जबाबदारी घेतलेली असते. त्याला कसं समजावून सांगायचं, कसं त्याला शांत करायचं, हे तिने आधीच ठरवलेलं असतं. आणि तिने आपला प्लॅन आढळराव, समर आणि अनुसया यांनासुद्धा सांगितलेला असतो. आणि तिच्या प्लॅननुसारच सगळ्या गोष्टी ह्या घडून येणार असतात. पण इथे दुष्यंतने विश्वास ठेवला पाहिजे, म्हणून ती इथे पुढील भागामध्ये कृष्णा दुष्यंतचा हात डोक्यावरती ठेवते आणि म्हणत असते, हे बघा, आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते खूपच जास्त महत्त्वाचं आहे, शांतपणे ऐकून घ्या. आणि प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा म्हणत असते की तुम्हाला अशी काही गोष्ट सांगायची आहे ना भूतकाळातली, ती कळल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल, पण आता ती वेळ आली आहे तुम्हाला सत्य सांगण्याची. तेव्हा इथे कृष्णाने आता संपूर्ण सत्य इथे दुष्यंतला सांगितलेलं असतं. आणि इथे कृष्णा दुष्यंतला घेऊन त्याच ठिकाणी जंगलात आलेली असते जिथे अनुसयाला बाळजाबाईने गोळी मारलेली असते. तेव्हा बाळजाबाई, अनुसया आणि आढळराव या दोघांना एकत्र बघून भयंकर चिडलेली असते. तेव्हा इथे बाळजाबाई आता पिस्तूल घेते आणि म्हणत असते, काय गं, आधीसुद्धा तू इथे माझ्या संसारामध्ये ढवळाढवळ करतच होतीस आणि आता इतक्या वर्षानंतर पुन्हा परत आली आहेस का. पण आता मी तुला सोडणार नाही आहे. म्हणजे 26 वर्षांपूर्वी याच ठिकाणी मी तुला गोळी मारून माझ्या आणि आढळरावांच्या रस्त्यातून दूर केलं होतं, बरोबर ना. आढळराव, हिला मी याच दिवशी मारलं होतं की नाही. मग ही बाई जिवंत कशी आणि ती इथे का आली आहे, हे मला विचारायचं आहे. पण आता मी तुला सोडणार नाही. आता पुन्हा याच ठिकाणी तुला गोळी मारून तुझा जीव घेणार, तुला कायमचं संपवणार, असं बाळजा म्हणत असते आणि पिस्तूल तिने अनुसयावरती उगारलेलं असतं. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, आता तू सरपंच म्हणून या गावासाठी तू काय निर्णय घेणार आहेस. आजच्या आज तू सरपंच म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घे. या बाईला, या कारस्थान्या बाईला तू जेलमध्ये टाक. काहीही झालं ना तरी ही बाई जेलमध्ये गेली पाहिजे, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. म्हणजे तू इथे यांना मारण्याचा प्रयत्न केलास, ही किती विचित्र गोष्ट आहे, कळते तरी का तुला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आढळरावच्या चेहऱ्यावरती बघा स्मित हास्य आहे,
कारण इथे दुष्यंतला सत्य समजल्यानंतर दुष्यंतने स्वतः कृष्णाला सांगितलेलं असतं की जा आणि जेलमध्ये टाका, जेलमध्ये टाक बाळजाबाईला, असं इथे आता दुष्यंत म्हणालेला असतो.